नमस्कार. फूड फॉर मूडच्या सर्व व्ह्यूवर्सचं स्वागत आहे. आपण आता दिव्या आगारहून दिघी बंदराकडनं आगरदांड्याला आलो सागरी मार्गामार्फत आणि तिथून आगरदांड्याकडून हा समुद्र किनाऱ्यावरनं रस्ता जातो आणि आत्ता आपण आगरदांडा ते मुरुडच्या रस्त्यावरती आहोत. माझ्या पाठीमागं हे जे झाड दिसतंय ह्याला हिंदीमध्ये हाती का पेर किंवा आपण ह्याला गोरख चिंच म्हणतो. ह्या झाडाचा जर थोडासा इतिहास बघितला तर असं म्हटलं जातं हे आफ्रिकेतलं झाड आहे. भारतामध्ये अनेक ठिकाणी हे आढळलं जातं. फलटणच्या आसपास किंवा मध्य प्रदेशमध्ये, गुजरातमध्ये देखील ही खूप मोठी झाड आहेत. पण समुद्र किनाऱ्यावरती हे झाड इथं बघायला ह्याचं एक खास वैशिष्ट्य सांगतो. ह्याचं जे खालचा जो आपण म्हणतो की खोड आहे हे असं हत्तीच्या पायासारखं मोठं असतं आणि हे तुम्ही पुढे बघू शकता. आत्ता सध्याला हे पूर्ण निष्पर्ण झाड, पानगळ झालेली आहे. पण ह्याचे ज्या शेंगा आहेत ह्या शेंगा अशा हाता इतक्या किंवा बऱ्याच मोठ्या असतात, काही गोलाकार असतात, काही लंबुळके असतात. पण हे गोरखचिंचेचं झाड आहे. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरती हे अनेक ठिकाणी बघायला मिळतं. धन्यवाद.